कोल्हापूरच्या फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट लागलंय। मैदानातच खेळाडूंमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे। पाटाकडील तालीम मंडळ आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातल्या खेळाडूंमध्ये हाणामारी झाली आहे। पोलिसांनी त्यावेळी सौम्य लाठीमार केलाय। रविवारी उत्तरेश्वर चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये ही फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विजय, ही हाणामारी नेमकी का झाली, काय परिस्थिती निर्माण झाली होती? प्रज्ञा, खरं तर फुटबॉल म्हणजे कोल्हापूर आणि कोल्हापूर म्हणजे फुटबॉल असं एक समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे। मात्र अलीकडच्या काळामध्ये त्याला अशा पद्धतीच्या वादाचे गालबोट आहे ते लागत आहे। उत्तरेश्वर चषक स्पर्धा सुरू होती आणि या स्पर्धेचा अंतिम सामना पीटीएम म्हणजे पाटाकडील तालीम मंडळ आणि शिवाजी तरुण मंडळ यांच्यामध्ये होता। सामन्याचा काही मिनिटं शिल्लक असताना या ठिकाणी दोन खेळाडूंमध्ये वादाला सुरुवात झाली। हा वाद इतका पेटला की त्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांवर धावून गेले, हाणामारीला सुरुवात झाली। पोलिसांनी तत्काळ मैदानामध्ये धाव घेतली आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंना, त्यांच्या समर्थकांना बाहेर काढलं, सौम्य लाठीमार देखील या ठिकाणी केला। मात्र यामुळे पुन्हा एकदा जे ज्येष्ठ खेळाडू आहेत, फुटबॉल प्रेमी आहेत, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जाते की कोल्हापूरला फुटबॉलची देणगी आहे। कोल्हापूरचे खेळाडू हे आंतरराष्ट्रीय पातळीमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाले, भारताच्या टीम मध्ये देखील पाहायला मिळाले आहेत। मात्र अशा पद्धतीने जर हाणामारी होत असेल तर कोल्हापूरचं फुटबॉल हे बदनाम होईल, त्यामुळे नाराजी देखील एकीकडे व्यक्त केली जाते। आता सीसीटीव्हीचं फुटेज घेऊन पोलीस ज्यांनी हा सगळा राडा केला त्यांच्यावरती कारवाई करणार आहेत। विजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।